हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघत आहोत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा पार्ट 3. या चॅप्टरमध्ये याच्या अगोदर आपण काय काय बघितलेलं आहे? साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल. हे काय आहेत सगळे ऍप्लिकेशन, हे काय आहेत सगळे सोल्युशन ऑफ ट्रायंगल्स आहेत. आणि आज आपण काय बघणार आहोत? ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. तर सगळ्यात पहिलं जे ऍप्लिकेशन आहे ते काय आहे? हाफ अँगल फॉर्म्युला. तर हे बघा, तुम्ही 10वी मध्ये तुम्ही काय शिकलेलं आहे? सेमी पेरिमीटर कसा काढतो आपण? एस. हा फॉर्म्युला आपण 10वी मध्ये बघितलेला आहे. काय असतो तो? हे बघा, हा एक ट्रायंगल असेल ए बी सी. हे सगळ्यांना माहिती. ए च्या अपोजिट साइड स्मॉल, बी च्या अपोजिट साइड स्मॉल बी आणि सी च्या अपोजिट साइड स्मॉल सी. तर ह्यांचा एस म्हणजे काय? सेमी पेरिमीटर. तर सेमी पेरिमीटरचा फॉर्म्युला काय असतो? ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2. म्हणजेच 2s इक्वल्स टू ए प्लस बी प्लस सी. ठीक आहे. इथनं तुम्हाला एस काय आहे हे कळालं. तिन्ही साइड्सची ऍडिशन डिवाइड बाय 2 म्हणजेच काय? एस. आता तुम्ही इथं बघा, साइन ए बाय 2, जो ए असेल ना त्याचा हाफ अँगल, त्याचा साइन रेशो तो कसा काढायचा? अंडर रूट एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन बी सी. म्हणजे काय केलं इथं बघा, ए बाय 2, ए अँगल घेतला आपण रेफरन्स, ए चा रेशो काढायचा. मग ए च्या अपोजिट साइड कोणती असते? स्मॉल ए, बरोबर आहे का? त्या साईडला सोडून बाकी दोन साइड कुठल्या? बी आणि सी. त्यांना इथं घ्यायचा अंडर रूटच्या आतमध्ये एस मायनस बी एस मायनस सी. आणि ज्या त्या दोन साइड आपण इथं घेतलेल्या आहेत ना, त्यांचाच प्रोडक्ट खाली डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचा. हा आहे साइन रेशो. ह्याच्या पुढे काय? कॉस रेशो. कॉस ए बाय 2, कॉस ए बाय 2 मध्ये अंडर रूट एस इंटू अँगल कोणता घेतला आपण? ए. ए च्या अपोजिट साइड स्मॉल ए आणि मग तीच साइड इथं घ्यायची स्मॉल ए डिवाइड बाय अंडर रूट मध्ये घ्यायच्या ज्या दोन साइड आपण घेतलेल्या नाहीयेत कोणत्या? बी आणि सी. ह्यांचा काय करायचा? प्रोडक्ट करायचा. हे कळालं. आता टॅन काय असणार? साइन ए बाय 2 आपण कॉस ए बाय 2. हेच काय असणार आपलं? टॅन. जर आपण दोघांचं डिव्हिजन केली तर हा बी बी बाय सी, बी इंटू सी आणि बी इंटू सी काय होणार? कॅन्सल आउट होणार. मग वरती राहिलं काय बघा? साइन बी आपलं एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन इथनं काय राहिलं? एस इंटू एस मायनस ए. ठीक आहे बाळांनो, कळालं हे काय? हाफ अँगल फॉर्म्युलेज आहेत. सोपे सोपे फॉर्म्युले. साइन ए बाय 2 चा फॉर्म्युला काय असतो? साइन अंडर रूट एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन बी सी. ज्या दोन साइड आपण घेतल्या त्याच साइड. कॉसचा फॉर्म्युला काय असतो? अंडर रूट एस इंटू एस मायनस ए. कॉस ए बाय 2 चा फॉर्म्युला, जी साइड जो अँगल घ्यायचा आहे ना आपल्या, त्याच्याच अपोजिट साइड आतमध्ये आली पाहिजे आणि अपॉन मध्ये राहिलेल्या दोन साइड. पुढे काय? टॅन ए बाय 2. साइन आणि कॉसला आपण डिवाइड केलं की जो रेशो येतो तो काय असतो आपला? टॅन असतो. हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे टॅनचा फॉर्म्युला काय आला? टॅन ए बाय 2 चा अंडर रूट एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस ए. एवढं कळालं. पुढे काय बघायचं आपल्याला? हेरॉन्स फॉर्म्युला. हा फॉर्म्युला तुम्ही 10वी मध्ये शिकलेला आहे. ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल युजिंग एस म्हणजे काय? पेरिमीटर आणि साइड्सच्या लेंथ दिल्या असतील तर तुम्हाला त्या ट्रायंगलचा एरिया कसा फाइंड करायचा हा फॉर्म्युला तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहे. तो फॉर्म्युला काय असतो? एरिया ऑफ ट्रायंगल अंडर रूट एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी. एकदम सोपा फॉर्म्युला. त्याच्यानंतर काय इथं? नेपियर्स एनालॉजी. हा फॉर्म्युला काय दिलेला आहे बघा? टॅन बी मायनस सी डिवाइड बाय 2 इक्वल्स टू. इथं बघा, इथं ह्या साइड कोणत्या आहेत? बी आणि सी. आपलं सॉरी, हे अँगल्स आहेत बी आणि सी. ह्यांच्या अपोजिट साइड कोणत्या येणार? स्मॉल बी आणि स्मॉल सी. इक्वल्स टू मध्ये काय करायचं? जे दोन अँगल इथं असतील ना त्यांची सबसेक्शन अपॉन त्यांची ऍडिशन. ठीक आहे. इंटू कॉट. इथं दोन कोणते अँगल घेतलेत? ए बी आणि सी. राहिला कोणता अँगल? ए इंटू कॉट ए बाय 2. ठीक आहे, कळालं. आता कॉट ए बाय 2 कसं काढणार? टॅन काढा. टॅन ए बाय 2 फक्त त्याचा रेसिप्रोकल करा. तुम्हाला काय भेटणार? कॉट ए बाय 2. कळालं. ह्या 5 गोष्टी आहेत बघा. तिथले हे 3 फॉर्म्युले, साइन ए बाय 2, कॉस ए बाय 2, टॅन ए बाय 2, हे 3 फॉर्म्युले पाठ करा. त्याच्यानंतर हे आहे हेरॉन्स फॉर्म्युला, हा तुमचा पाठच असेल. त्याच्यानंतर हे नेपियर्स एनालॉजी हा एक फॉर्म्युला पाठ करा. ह्या 5 फॉर्म्युल्यावरती आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे बाळांनो. इथं काय दिलेलं आहे? इन ट्रायंगल एबीसी ए इक्वल्स टू 18, बी इक्वल्स टू 24 आणि सी इक्वल्स टू 13. म्हणजे काय केलेलं आहे? हा एक ट्रायंगल असेल ए बी सी. ए काय दिलाय माझा? ए म्हणजे काय? अँगल ए च्या अपोजिट वाली साइड ही 18 आहे. बी म्हणजे बी च्या अपोजिट 24 आणि सी म्हणजे सी च्या अपोजिट 13. एवढं सगळं दिलेलं. तर मला त्यांनी काय विचारलंय? कॉस ए विचारलाय. कॉस ए चा फॉर्म्युला मी कशामध्ये बघितलेला आहे? कोसाइन रूल मध्ये. आता मी तो फॉर्म्युला यूज करून मी इथं सॉल्व्ह करणार. कॉस ए चा फॉर्म्युला काय असतो? हे बघा, कोसाइन रूल मध्ये काय करायचं तुम्हाला? कोणता अँगल दिलाय? ए दिलाय. ए विचारलाय, बरोबर आहे का आपल्याला? कॉस ए. राहिले आता दोन
राहिल्या कोणत्या अँगल दोन, बी आणि सी, त्यांच्या अपोजिट साइडची ऍडिशन करा, मायनस जो दिलाय ते अपॉन 2AC, 2BC सॉरी. बघा काय येणार, कॉस ए इक्वल्स टू, इथं अँगल कोणता आहे, ए, मग बाकी एच्या अपोजिट स्मॉल ए, त्याला काढून टाका. राहिले कोणत्या दोन साइड, बी आणि सी, मग बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ह्याच्या अपोजिट साइड कोणती, ए, मायनस ए स्क्वेअर अपॉन, इथं ज्यांची ऍडिशन केली ना त्यांनाच फक्त खाली लिहायचं. कळालं का, हा काय कोसाइन रूल आहे. आता आपण सॉल्व्ह करूया. बी माहिती आहे आपल्याला, काय बी काय, 24, 24चा स्क्वेअर 576, 576 अधिक सी म्हणजे काय, 30, 30चा वर्ग 900 वजा ए किती, 18, 18चा वर्ग 324 डिवाइड बाय 2 इंटू बी किती दिलाय मला 24 इंटू सी किती दिलाय 30. आता मी हे सॉल्व्ह करतो. 576 प्लस 900, हे 76 तर ऍज इट इज येणार. 9 प्लस 5 14 मायनस 324 डिवायडेड बाय, हे काय आलं 24 दुने 48 गुणिले 30, हे हे काय आलं बघा, इक्वल्स टू 7 4 गेले 2, 7 2 गेले 5, हे काय 2 आहेत, 4 3 गेला 1 आणि 1 मायनस 0 1 डिवायडेड बाय 8 चोक 8 त्रिक 24, 24 4 हातच्याले 1, 4 त्रिक 8 त्रिक 24 हातच्याले 2 सॉरी, 4 त्रिक 12 13 14 म्हणजे हे आलं 1400, 1440. आता ह्याला काय करायचं आपल्याला, सिम्प्लिफाय करायचं आहे की, आता बघा ह्याला मी 4 न भाग जातोय 4 गुणे 8, राहिले किती 3, 4 7 28, 4 8 32 म्हणजे इथं आले 8, राहिले 32 मधनं 35 मधनं 3, 32 गेले राहिले 3, हे आलं पुन्हा 8, 4 8 32, ह्याला 4 न भाग जातोय का, जातोय 4 1 4 4 2 8, 4 त्रिक 12 3 राहिले 2, 4 7 24 0, ह्याला पुन्हा 4 न भाग जातोय का, जातोय, काय येतोय 4 1 4 4 7 24 4 7 28 आणि 4 2 4 9 36 आणि 0, हे काय आलं 22 अपॉन 72 अपॉन 90. ह्याला आणखीन कशाने भाग जातोय, 2 न भाग जातोय, 2 पेक्षा आणखीन मोठा नंबर 18, 18 95 आणि 18 चोक 72, ठीक आहे का, हे काय आलं 4/5, म्हणजे माझा कॉस ए बाय 2 काय आला, आपलं सॉरी कॉस ए काय आला 4/5. ठीक आहे बाळांनो, कळालं हे सगळं कसं गेलं, काही नाही केलं, फक्त कोसाइन रूल वापरला आणि त्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्या. ठीक आहे, आता पुढे काय विचारले त्यांनी सेकंड क्वेश्चन मध्ये, सेकंड सब क्वेश्चन मध्ये साइन ए बाय 2. हा बघा साइन ए बाय 2 आपण आता शिकलो, काय फॉर्म्युला साइन ए बाय 2 चा, साइन ए बाय 2 चा फॉर्म्युला काय, अंडर रूट एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन बी आणि बी इंटू सी. ठीक आहे, पण साइन ए बाय 2 काढण्याच्या अगोदर आपल्याला काय काढायला पाहिजे, एस काढायला पाहिजे. मग एस कसा काढणार आपण, ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2. ए काय 18 प्लस 24 प्लस 30 डिवाइड बाय 2 इक्वल्स टू, हे काय 8 आणि 4 12, 12 2 हातच्याला 1 3 3 6 आणि 1 7, सॉरी हे 20 नाहीये, म्हणजे एस काय आला माझा 36, मी इथे लिहितो वर एस इक्वल्स टू 36. एस काय आला कसा काढला, एस इक्वल्स टू ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2, हे सगळं खोडतो मी. ठीक आहे, आता त्याच्यानंतर मला काढायचं काय, साइन ए डिवाइड बाय 2 इक्वल्स टू, मला फॉर्म्युला माहिती आहे, अंडर रूट एस मायनस बी एस मायनस सी अपॉन, इथं ज्या दोन साइड्स घेतल्यात त्यांचाच इथं प्रोडक्ट येतो इक्वल्स टू अंडर रूट. हे डायग्राम पण इरेज करतो इथनं. एस काय माझा 36 मायनस बी 24 इंटू 36 मायनस सी काय माझा 30 डिवाइड बाय 24 इंटू 30 येणार, 24 इंटू 30. ठीक आहे, थांबायचं प्रोडक्ट नका करू अगोदर, आपण थोडस सिम्प्लिफाय करू. 36 मायनस 24 किती येतात 12, 36 वजा 24 12, त्याच्यानंतर 36 वजा 30 6, सॉरी हे गुणाकारात आहे, गुणाकार 24 गुणिले 30, हे काय झालं 6 1 6, 6 चौक 24, 4 1 4 4 त्रिक 12 आणि 3 1 जा 3 3 10 जा 30, मग हे काय आलं अंडर रूट 1/10, म्हणजेच हे काय झालं 1/√10. ठीक आहे, ह्याच्यापेक्षा आपण त्याला आणखी सिम्प्लिफाय करू शकतोय का, नाही करू शकत. कळालं तुम्हाला हे कसं सॉल्व्ह केलं. मग माझा हे काय आला साइन ए बाय 2 किती आला तो 1/√10, कळतंय का, साइन ए बाय 2 आला माझा 1/√10.
आता बघा, कॉस ए बाय 2 च्या काढायच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. काय? पहिलं तर आपल्याला माहिती आहे काय, आपण डायरेक्ट हा फॉर्म्युला यूज करू शकतो कॉस ए बाय 2 चा. काय तो? एस इंटू एस मायनस ए डिवाइड बाय बी इंटू सी. सगळ्यात पहिल्यांदा तो फॉर्म्युला यूज करू. मग कॉस ए बाय 2 इक्वल्स टू अंडर रूट एस इंटू एस मायनस ए डिवाइड बाय बी इंटू सी इक्वल्स टू एस किती आला आपला 36 इंटू एस एस मायनस ए म्हणजे 36 मायनस 18 डिवाइड बाय बी इंटू सी म्हणजे बी काय आपला 24 इंटू 30 इक्वल्स हे बघा आता 36 इंटू हे काय आलं 18 डिवाइड बाय 24 इंटू 30. बघा काय जातं हे बघा इथनं बघितलं मी 6 न ह्याला भाग घालवला तर 6 पंचेतीस 6 6 36 पुन्हा ह्या 6 न ह्याला गेला हा 4. ठीक आहे, मग हे काय राहिलं आतमध्ये इक्वल्स टू अंडर रूट हे तर 1 आहे इंटू 18 डिवाइड बाय 4 इंटू 5 हे आलं 20. ठीक आहे, आता बघा मी ह्याला आहे ना डायरेक्ट पूर्णपणे सिम्प्लिफाय करण्यापेक्षा काय करतो, ह्याला आणखीन 2 न भाग घालवतो. काय येते 9/10 इक्वल्स टू अंडर रूट 9/10 आहे. मी 9 ला बाहेर घेऊन येतो. 9 ला जर रूटच्या बाहेर आणलं तर तो काय होणार 3/√10. कळालं? कळालं म्हणजे माझा कॉस काय आला 3/√10. आता बघा हे कळालं असेल तुम्हाला. ठीक आहे, एकदा बघून घ्या. कळालं तुम्हाला हा क्वेश्चन. आता मी काय करतो, आता कॉस ए बाय 2 ला आहे ना आणखीन एका पद्धतीने काढू शकलो असतो. कोणत्या पद्धतीनं? 10वीत आपण बघितलेली आहे एक आयडेंटिटी कोणती, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. आपल्याकडे साइन स्क्वेअर आहे, साइन ए बाय 2 आहे. मग आपल्याला काढायचा काय होता कॉस ए बाय 2. मग मी काय केलं असतं 1 मायनस साइन स्क्वेअर ए बाय 2 म्हणजेच काय आला असतं माझं कॉस ए बाय 2 कॉस स्क्वेअर ए बाय 2. ठीक आहे, आता मला काढायचं काय टॅन ए बाय 2. आता बघा मी डायरेक्ट मी हा फॉर्म्युला नाही यूज करणार. मी काय करणार, साइन आहे माझ्याकडे, टॅन म्हणजेच काय असतं साइन ए बाय 2 डिवाइड बाय कॉस ए बाय 2 इक्वल्स टू साइन ए बाय 2 किती 1/√10 डिवाइड बाय कॉस ए बाय 2 किती 3/√10. √10 ला √10 कॅन्सल, हे आलं आन्सर 1/3. मग माझा टॅन काय आला 1/3. कळालं सगळ्यांना कसं सॉल्व्ह केला हा प्रश्न. ठीक आहे, आता पुढे जाऊया. लवकर लवकर क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. पुढचा प्रश्न काय, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. हा कोणता फॉर्म्युला वापरणार आपण, अंडर रूट एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी. एस आपण काढलेला आहे, ए बी सी ऑलरेडी त्यांनी गिवन दिलेला आहे. ठीक आहे, मग एरियाचा फॉर्म्युला काय असतो अंडर रूट एस इंटू एस मायनस ए एस मायनस बी इंटू एस मायनस सी इक्वल्स टू बघा अंडर रूट मध्ये एस किती आहे माझा 36 मायनस ए किती आहे माझा 18, बी किती आहे 36 मायनस 24 आणि सी किती आहे 36 मायनस 30. ठीक आहे, इक्वल्स टू आता मी ह्या 36 ला अगोदर बाहेर घेऊन येतो. काय येणार 36 चं स्क्वेअर रूट काय असतं 6 म्हणजे हा बाहेर आला माझा ऍज अ 6. आतमध्ये काय राहिलं 36 मायनस 18 इंटू हे काय राहिलं 36 मायनस 24 हे आलं 12 इंटू 6. ठीक आहे, आता 6 तर ऑलरेडी बाहेर आलेलं आहे. आता आतमध्ये बघा मी ह्या 18 ला असं लिहू शकतो का 9 इंटू 2. चालणार आहे तसं लिहिलं तरी काही प्रॉब्लेम आहे का नाही. ह्या 12 ला मी असं लिहितो 6 इंटू 2 आणि हा ऑलरेडी एक 6 आहेच. कळतंय का? आता जर तुम्ही नीट बघितलं तर 9 रूटच्या आतमध्ये जेव्हा त्याला मी बाहेर घेणार तेव्हा तो कसा येणार ऍज अ 3 म्हणून. मग हे काय आलं 6 इंटू 3. आता पुन्हा एक ऑब्झर्वेशन बघा 2 वेळा 2 आलेला आहे. 2 इंटू 2 4 आहे. याचाच अर्थ तो स्क्वेअर अंडर रूटच्या आतमध्ये 4 आहे. मग रूटच्या बाहेर आल्यावर काय होणार तो 2 होणार आणि 6 पण तसंच डबल आहे म्हणल्यावर मी त्याला बाहेर घेऊ शकतो. आता हे माझा आन्सर काय आलं बघा 6 18 18 दुने 6 6 36 36 गुणिले 6. माझं हे आन्सर काय आलं बघा 6 6 36 ची 6 आजच्या 6 18 19 20 21 हे आलं 216. आता बघा त्यांनी काय विचारलं होतं एरिया विचारलं. ठीक आहे, ज्यावेळेस बोर्डाच्या परीक्षेत तुम्ही असं सॉल्व्ह करणार त्यावेळेस हे फक्त एवढंच आन्सर लिहून चालणार का नाही, तुम्हाला इथं त्याचं युनिट्स पण दिलं पाहिजे स्क्वेअर युनिट. ठीक आहे, मग हे काय होतं आपला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी तो किती आला माझा 216 स्क्वेअर युनिट. ठीक आहे बाळांनो, कळालं सगळ्यांना हा प्रॉब्लेम. तो मी इथं लिहून देतो. हे काय आलं माझं
216. ठीक आहे, हे आलं सगळ्यांचं. आता लास्ट काय विचारलंय त्यांनी, साइन ए. आपण 10वीत शिकलोय काय, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू 1. मला काढायचं काय, साइन ए. मग मी काय करतो, साइन स्क्वेअर ए इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर ए. कॉस स्क्वेअर ए म्हणजे काय, कॉस ए चा स्क्वेअर. कॉस ए ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढली, काय 4/5. म्हणजे काय झालं, 1 मायनस 4/5 चा होल स्क्वेअर. हे कशाचं आन्सर आहे, साइन स्क्वेअर ए इक्वल्स टू 1 मायनस 16/25. क्रॉस मल्टिप्लाय केलं, हे काय तर 25 मायनस 16 डिवाइड बाय 25 इक्वल्स टू 25 मधनं 16 घालवा, उत्तर काय येतं 9 डिवाइड बाय 25. साइन स्क्वेअर ए, देअरफॉर साइन ए, साइन ए काय येणार 3/5. काय आलं 3/5. ठीक आहे बाळांनो, कळालं तुम्हाला. हा हा एकच क्वेश्चन आहे तुमच्या पुस्तकामध्ये, ज्याच्यामध्ये टोटल 6 सब क्वेश्चन्स होते. त्याच्यामुळे आपण मोस्ट ऑफ द या टॉपिकचा आणि या टॉपिकची मोस्ट ऑफ द क्वेश्चन काय म्हणतात फॉर्म्युलेची रिव्हिजन झाली या टॉपिक मध्ये, या क्वेश्चन मध्ये, सॉरी. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघा. पुढे काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट ए प्लस बी, हे मायनस साइन आहे, सॉरी, मायनस आपलं सॉरी बी प्लस सी मायनस ए tan a/2 इक्वल्स टू सी प्लस ए मायनस बी tan b/2 इक्वल्स टू ए प्लस बी मायनस सी tan c/2. 3 गोष्टी आहेत आपल्याला त्या एकमेकांना प्रूफ करायच्या. ठीक आहे, तर काय करू आपण सगळ्यात अगोदर, ह्याला आणि ह्याला दोघांना प्रूफ करू की ते एकमेकांचे इक्वल आहेत. त्याच्यानंतर मग तुम्ही हे करालच प्रूफ. ठीक आहे, ठीक आहे. आता बघा, सगळ्यात अगोदर आपण या टॉपिक मध्ये काय काय शिकलोय, एस इक्वल्स टू, मला 2s चा फॉर्म्युला माहितीये काय, ए प्लस बी प्लस सी, हे माहितीये मला. थांबा, मी याला साईडला घेतो, ए प्लस हे वरच लिहितो सर. ठीक आहे, मला ते माहितीये 2s चा फॉर्म्युला काय, ए प्लस बी प्लस सी. आता मी काय करतो, हा इथं. आता बघा, मला मी फक्त एवढी टर्म बघतोय का, आता फक्त एवढीच, हीच टर्म एल एच एस दिला म्हणून मी म्हणतो हिला एल एच एस. ठीक आहे, आता आपण फक्त ह्या दोघांना प्रूफ करू अगोदर. ह्याला मी एल एच एस म्हणतो, ही माझी काय एल एच एस आहे. ह्या एल एच एस मला कशी दिसते, बी प्लस सी मायनस ए इंटू टॅन a/2. ठीक आहे, मला इथं काय दिसतंय बी प्लस सी, इथं पण काय बी प्लस सी. मग मी काय करू शकतो, बी प्लस सी इक्वल्स टू 2s मायनस ए, हे लिहू शकतो का, लिहू शकतो ना, लिहू शकतो. मग मी काय करतो, बी प्लस सीच्या जागी इथं काय लिहितो, 2s मायनस ए ला रिप्लेस करतो. म्हणजे काय होतंय बघा, 2s मायनस ए मायनस ए मायनस ए इंटू टॅन a/2. ठीक आहे, आता माझ्याकडे टॅन a/2 चा पण फॉर्म्युला आहे, काय बघा इथे, अंडर रूट एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस ए. तो फॉर्म्युला मी इथं पुट करतो. हे काय झालं, 2s मायनस 2a, हे झालं ना मायनस. आणि टॅनचा फॉर्म्युला काय, अंडर रूट एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस ए. ठीक आहे, हा काय टॅनचा फॉर्म्युला आहे. तर तुम्ही इथं बघा, मी यातनं 2 कॉमन काढतो अगोदर, एस मायनस ए अंडर रूट हे ॲज इट इज एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस ए. ठीक आहे, आता जर तुम्हाला, आता आपल्याला काय करायचंय, हे जे बाहेर एस मायनस ए ना, त्याला आतमध्ये घेऊन जायचं. ठीक आहे, म्हणजे काय होणार, हे इथं बाहेर एक वेळेस आहे, आतमध्ये गेल्यावर ते काय होणार, डबल होणार, त्याचा स्क्वेअर होणार, बरोबर आहे का नाही. स्क्वेअर म्हणजेच काय करतो आपण, ह्याच टर्मला त्याच टर्मला मल्टिप्लाय करतो, हेच होणार आहे. म्हणजे बघा, ज्या वेळेस बाहेर 3 असतं एखाद्या रूटच्या, मग ज्या वेळेस ते रूट मध्ये जातं तेव्हा ते कसं असतं, 3 × 3. कळतंय का तुम्हाला, जेव्हा रूटच्या बाहेर आला तेव्हा तो 3 झाला, म्हणजे जेव्हा तो आतमध्ये गेला तेव्हा तो काय होणार, 3 × 3. म्हणजे हीच टर्म आपण आतमध्ये काय लिहिणार, 2 वेळेस लिहिणार. आता तीच प्रोसेस करू, इथं 2 अंडर रूट हे एस मायनस ए एकदा, आणखीन एकदा एस मायनस ए इंटू एस मायनस बी, हे एस मायनस सी डिवाइड बाय एस इंटू एस मायनस ए. आता जर तुम्ही बघितलं ना, हे बघा, हा एस मायनस ए आणि हा एक एस मायनस ए कॅन्सल झाला. ठीक आहे, मग आता राहिलं काय बघा, 2 अंडर रूट एस मायनस ए
इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी डिवाइड बाय एस. ठीक आहे, तिथपर्यंत आणलं मी. आता आपलं काम काय आहे? ही LHS झाली. आता बघा इकडे ही जी दुसरी बाजू आहे कोणती, ही वाली, काय, सी प्लस ए मायनस बी इंटू टॅन बी बाय 2. ठीक आहे, आता मी ह्याला काय करतो, जसं आपण ह्याच्यासाठी सगळं केलं तेच सगळं ह्याच्यासाठी करू आणि आपण बघू हे आणि जे इकडे लास्ट येणार आहे ते इक्वल येतंय का नाही. आता बघा इथे मी कशाला रिप्लेस केलं, बी प्लस सी ला, इथे कशाला करणार, सी प्लस ए ला. म्हणजे बघा मला माहितीये काय, इकडे लक्ष द्या आता, रिप्लेस कशाला करायचं, ए प्लस सी ला. म्हणजे बघा ए प्लस सी इक्वल्स टू राहिलं काय तिकडे बी, म्हणजे काय आलं 2s मायनस बी. हे ना, आता मी ए प्लस सी च्या जागी मी काय करतो 2s मायनस बी पुट करतो. तुम्हाला कळालं इथं मी 2s मायनस बी का पुट करतोय ते, 2s मायनस बी इंटू टॅन बी बाय 2. आता बघा 2s मायनस हे काय झालं, मायनस 2b इंटू टॅन बी बाय 2 कॉमन काढला, एस मायनस बी इंटू, आता टॅन बी बाय 2 चा फॉर्म्युला काय येणार, हे बघा टॅन बी बाय 2 चा फॉर्म्युला अगोदर इथं लिहू, टॅन बी बाय 2 काय येणार अंडर रूट मध्ये. आता एक लक्ष द्या, इथे ए होता त्यावेळेस आपण वर काय घेतलं, बी आणि सी. इथे जेव्हा बी असेल तेव्हा आपण वर काय घेणार, ए आणि सी. एस मायनस ए इंटू एस मायनस सी अपॉन मध्ये एस इंटू एस मायनस बी. कळतंय का, इथे जेव्हा ए होतं तेव्हा इथे ए आला, म्हणजे इथे बी आहे तेव्हा इथे काय येणार, बी येणार. कळालं, टॅन बी बी बाय 2 चा फॉर्म्युला काय आला, मग मी तो टॅन बी बाय 2 चा फॉर्म्युला इथे लिहून देतो. तो काय येणार अंडर रूट मध्ये एस मायनस ए इंटू एस मायनस सी डिवाइड बाय एस इंटू एस मायनस बी. ठीक आहे, आता इथं जी स्टेप केली आपण, एस मायनस एला आतमध्ये घेऊन गेलो 2 वेळेस, सेम ह्याला पण आतमध्ये घेऊन जायचं 2 टाइम्स. मग हे काय येणार 2 अंडर रूट एस मायनस बी इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस सी. हे एस मायनस ए आणि एस मायनस सी हे इथले ऍज इट इज डिवाइड बाय एस इंटू एस मायनस बी. ठीक आहे, आता जर तुम्ही इथं नीट बघितलं तर ह्या एस मायनस बी ला हा एक एस मायनस बी कॅन्सल होतोय, मग इथे राहिलं काय फक्त 2 अंडर रूट, हा एस मायनस ए पहिला लिहितो मी, सॉरी एस मायनस ए पहिल्यांदा लिहिला इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी डिवाइड बाय एस. ठीक आहे, हे काय होते आपली LHS, ही काय RHS, बोथ काय इक्वल आल्या. कळलं का, हे ए मी काय प्रूफ केलं, इक्वल आहेत असं प्रूफ केलं. कळलं, हे दोघांसाठी. आता तुम्हाला तिसऱ्यासाठी काय करायला येईल का, सेम जे मी प्रोसेस केली ती सगळी फक्त आता ह्याच्यासाठी करायची. अल्टिमेट गोल काय, माझं आन्सर हे आलं पाहिजे आणि ते येणार कसं, आता इथं बघा काय ए प्लस बी, ए प्लस बी आहे, मग मी ए प्लस बी ला कशाने रिप्लेस करणार, 2s मायनस सी. कळतंय का, 2s मायनस सी ना, मग ते काय होणार 2s मायनस 2c. त्यातनं 2 कॉमन काढा जसं आपण इथं केलं, मग आतमध्ये राहिलं काय एस मायनस सी. आणि आता इथं काय टॅन सी बाय 2 चा तो फॉर्म्युला मी तुम्हाला बनवून दाखवतो. काय येणार, टॅन सी बाय 2 इक्वल्स टू अंडर रूट, बघा इथे आतमध्ये बी आहे, जेव्हा बी होता त्यावेळेस आपण ए आणि सी घेतला, म्हणजे बी ला सोडून दुसरं घेतलं. इथं जेव्हा सी असेल तेव्हा काय घेणार, बी आणि ए, म्हणजे हे काय येणार एस मायनस ए इंटू एस मायनस बी अपॉन एस इंटू एस मायनस, इथं बी होता तर इथं बी आला, इथं ए आहे तर इथे आला, मग इथं सी आहे तर इथं काय येणार सी. कळतंय, आता तोच फॉर्म्युला फक्त तुम्हाला इथे पुट करायचंय. हे एस मायनस बी जसं इथे ह्याच्यासाठी काय येणार एस मायनस सी येणार, त्याला आतमध्ये घेऊन जा, एक कॅन्सल करा, ऍट द एंड मध्ये हे याच्याच इक्वल तुमचं काय येणार आहे आन्सर येणार आहे. ठीक आहे बाळांनो, कळाला प्रश्न हा कसा प्रूफ करायचा. पुढचा प्रश्न बघा, पुढे काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट साइन ए बाय 2 इंटू साइन बी बाय 2 इंटू साइन सी बाय 2 इक्वल्स टू द स्क्वेअर ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एबीसी इंटू एस. ठीक आहे बाळांनो, कळतंय तुम्हाला त्यांनी काय विचारले काय दिलेले. आता ह्याच्यासाठी तुम्हाला साइन ए बाय 2 चा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, बरोबर आहे का नाही, साइन ए बाय 2 चा फॉर्म्युला. ठीक आहे, साइन ए बाय 2 चा फॉर्म्युला काय, सॉरी अगोदर मी इक्वेशन लिहून घेतो, साइन ए बाय 2 इंटू साइन
b/2 इंटू साइन c/2. हे काय माझं LHS. ठीक आहे. आणि साइन a/2 चा फॉर्म्युला काय, अंडर रूट s मायनस बी इंटू एस मायनस सी डिवाइड बाय BC. ठीक आहे. ह्याचा काय येणार, अंडर रूट एस मायनस ए सॉरी एस मायनस बी इंटू एस मायनस सी डिवाइड बाय BC इंटू, ठीक आहे, इंटू साइन b/2 साठी फॉर्म्युला काय येणार, इथं ए आहे तर इथं आपण बी आणि सी घेतलं, इथं बी आहे तर काय घेणार ए आणि सी. मग हे काय येणार साइन एस मायनस ए इंटू एस मायनस, इथं बी आहे तर इथं येणार एस मायनस सी डिवाइड बाय ए आणि सी, इथं जे दोन अँगल साइड्स घेतल्या तेच इथे येतात. इंटू साइन c/2 चा फॉर्म्युला काय येणार एस मायनस ए, हा एस मायनस ए इंटू एस मायनस बी डिवाइड बाय ए बी. ठीक आहे बाळांनो, कळते. मी काय केलं, फक्त साइन a/2 चा, साइन b/2 चा आणि साइन c/2 चा फॉर्म्युला लिहिला इक्वल्स टू. आता मी काय करतो, सगळ्यांना एकाच अंडर रूट मध्ये आणतो. मग हे काय होणार, सगळं एकमेकांसोबत मल्टिप्लिकेशन मध्ये येणार. मग हे काय झालं एस मायनस बी इंटू एस मायनस सी इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस सी इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी डिवाइड बाय हे ए बी. आता हे पण तसंच लिहून घेतो बी सी. जर हे बघा मी तर तसं नाही लिहिलं तर इथं बघा, इथं बी आहे, इथं बी आहे, मग हे काय झालं बी स्क्वेअर, इथं सी आहे, इथं सी आहे, हे काय झालं सी स्क्वेअर, इथं ए आणि हा ए, हे काय झालं ए स्क्वेअर इक्वल्स टू. आता बघा पुन्हा एकदा बघा गंमत, अंडर रूट मध्ये एस मायनस बी इथं एकदा आहे, एस मायनस बी इथं एकदा आहे, एस मायनस सी एकदा आहे, एस मायनस सी, एस मायनस ए एस मायनस ए, मग हे काय होणार सगळ्यांचं स्क्वेअर होणार आतमध्ये. एस मायनस ए चा स्क्वेअर झाला, एस मायनस बी चा स्क्वेअर झाला, एस मायनस सी चा सुद्धा स्क्वेअर झाला, आणि खाली होतच आपलं ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर. ठीक आहे बाळांनो, कळतं मी याला जरा छोटं करतो, इकडे गेलो. ठीक आहे. आता बघा इथं, आता इकडे बघा, आता मी काय करतो, सगळं स्क्वेअर आहे ना, तर काय करतो मी स्क्वेअर रूट न हे करतो, म्हणजे त्याला रूट मधनं बाहेर आणतो सगळ्या व्हॅल्यूज. मग रूट मधनं जेव्हा मी सगळं बाहेर आणणार त्यावेळेस काय राहणार, इथं एस मायनस ए, बघा इथं एस मायनस एचा स्क्वेअर आहे, रूट स्क्वेअर कॅन्सल केला तर राहणार फक्त एस मायनस ए. सिमिलरली एस मायनस बी, सिमिलरली एस मायनस सी अपॉन मध्ये ए, ए स्क्वेअरचा ए राहणार, बी स्क्वेअरचा बी राहणार, सी स्क्वेअरचा सी राहणार, ए बी सी. ठीक आहे, इथपर्यंत आलं तुम्हाला, कळालं. आता आपल्याला फॉर्म्युला प्रूफ काय करायचं, एरिया ऑफ ट्रायंगल आणि एबीसी इंटू एस. ठीक आहे, एबीसी तर आलाय, इथं एस आहे का नाहीये, आणि वर पण आपल्याला काय लागणार एस का, मला हा फॉर्म्युला माहितीये, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी सॉरी इक्वल्स टू अंडर रूट एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी. माझ्याकडे ह्या सगळ्या टर्म तर आल्यात, फक्त काय नाहीये इथं एस नाहीये, म्हणजे मी काय करतो, वर पण एस न मल्टिप्लाय करतो आणि खाली पण एस न मल्टिप्लाय करतो. ऍट द एंड एस एस एकमेकांना कॅन्सल होऊन जातील. झालं का प्रूफ, नाही झालं प्रूफ का, हा फॉर्म्युला कसा आहे आपला अंडर रूट मध्ये, जर मला ह्याचा अंडर रूट घालवायचा असेल तर काय करावं लागेल, दोन्ही साईडला स्क्वेअर करावं लागेल. मग मी दोन्ही साईडला स्क्वेअर करतो, म्हणजे काय झालं एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी ह्याचा स्क्वेअर इक्वल्स टू एस एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी. हे बघा, ही माझी न्यूमरेटर आणि ही टर्म सेम आहे का, आहे. जर मी ह्याच्या जागी हे लिहितो चालेल का, चालणार. मग मी इथं काय लिहिणार, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी ह्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय ए बी सी एस विच इज इक्वल्स टू आर एच एस, हेन्स प्रूफ. ठीक आहे बाळांनो, कळालं तुम्हाला कसं प्रूफ केलं ते. ठीक आहे, आता बघूया पुढं. पुढं नाहीये काही, हा आपला एक्सरसाइज 3.2 इथं कव्हर झालेला आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. याच्यात घेतलेले सगळे न्यूमरिकल्स असतील, 3-4 जे पण असतील ते कळाले असतील तुम्हाला, सगळे 5च्या 5 फॉर्म्युलेज कळाले असतील, हाफ अँगल, नेपियर्स अॅनालॉजी, आणि त्याच्यानंतर काय झालं हेरॉन्स फॉर्म्युला वगैरे. हाफ अँगलचे 3 फॉर्म्युले आहेत, साइन ए बाय टू, कॉस ए बाय टू, टॅन ए बाय टू. त्याच्यानंतर हेरॉन्स फॉर्म्युला काय होता, एरिया ऑफ ट्रायंगल
अंडर रूटमध्ये एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी. त्याच्यानंतर काय होतं नेपियर्स अॅनालॉजी, त्याच्यामध्ये टॅन बी, त्याच्यामध्ये टॅनचा फॉर्म्युला होता. ठीक आहे, एवढं सगळं कळालं असेल. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला कोणता होता? एसचा. एस कसा काढणार? एस इक्वल्स टू ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल, ह्याच्यात घेतलेले सगळे प्रॉब्लेम्स कळाले असतील. जर हा व्हिडिओ आवडला असेल, कळाला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि हे जे चॅनल आहे हे आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, त्यांना सुद्धा जरा 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी हेल्पफुल होईल हा व्हिडिओ. ठीक आहे, तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.